श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा, कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत सर्वांनाच, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांनाच असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहावा. त्यासाठीच वास्तूचे काही 10 सोपे उपाय, टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. घरात लक्ष्मीचा वास कायम राहावा, लक्ष्मी टिकून राहावी, त्यासाठी छोटे छोटे उपाय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे, वास्तुशास्त्रानुसार जर वास्तूमध्ये काही दोष असेल, एक तर काही घरामध्ये समस्या उद्भवतात, रोग नुकसान होतं, किंवा आपण जेवढे कष्ट करतो त्याचं आपल्याला अपेक्षितेप्रमाणे फळ मिळत नाही. ह्यामुळे हे काही वास्तूचे दोष असेल तर ह्या गोष्टी आपल्या घरात घडत असतात. त्यामुळेच हे गोष्टी घडू नये, किंवा अशा गोष्टी जर घडत असेल तर ते कमी होण्यासाठी काही वास्तूचे 10 टिप्स आहेत, ते सांगणार आहे. तर नक्की आवर्जून करून बघा. थोडा प्रमाणात का होण्यात तुम्हाला फरक नक्की जाणवेल. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. घरामध्ये ना हळद मिसळलेलं पाणी शिंपडावं. थोडं पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि ते पाणी सुपारीच्या किंवा पानांच्या साहाय्याने सर्व घरभर असं शिंपडायचं. आणि शिंपडून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये ना ते पाणी शिंपडल्यामुळे लक्ष्मीचा वास राहतो आणि घरामध्येही शांतता टिकून राहते. त्यानंतर साफसफाई झाल्यानंतर थोडं गंगाजल आपल्या घरामध्ये शिंपडलं ना की घरामध्ये नकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी असेल तर ती दूर होते, आणि घरामध्ये काही वास्तुदोष लागला असेल तर तोही दूर व्हायला मदत होते. तर ही नक्की करून बघा. हे खूप सोपा उपाय आहे. आपल्या गंगाजल आणि हळद पाणी तर आपल्या घरात असतंच, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. खूप फरक पडतो. आणि ना आपल्या घरामध्ये आपण सेवा करतो, पूजापाठ करतो, त्यामुळे आपल्याकडे एक ग्रंथ असतात, देवाची पुस्तकं असतात. तर ही पुस्तकंही आपल्याला योग्य दिशेला ठेवायला पाहिजे. जर ही पुस्तकं जर आपण योग्य दिशेला ठेवली नाही तर ही घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो, त्यामुळे घरामध्ये खूप सारे समस्या निर्माण होऊ शकतात. तर ही पुस्तकं आपल्याला ना पश्चिम दिशेला ठेवायची आहेत किंवा ईशान्य दिशेला ठेवायची आहेत. पण ही पुस्तकं आपल्या अंथरुणावर, गादीखाली, उशापाशी वगैरे अशा ठिकाणी ठेवायची नाहीत, कारण की ते खूप अशुभ मानलं जातं, शुभ मानलं जात नाही. त्यामुळे ही ग्रंथ, देवाची पुस्तकं आहे ती पश्चिम दिशेला किंवा ईशान्य दिशेला ठेवू शकता. आणि आपल्या प्रत्येक घरामध्ये देवघर हे असतंच. तर देवघर असताना आपल्याला कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या. आपल्या घरात देव असतात, देवघर असतात, तेव्हा आपल्या घरामध्ये जे देव असतात त्या देवांचे ना समोरासमोर तोंड आले नाही पाहिजे. जर समोरासमोर तोंड आलं तर ही वास्तूला दोष लागतो. त्यामुळे ना आपले कोणतेही देव असे समोरासमोर ठेवता कामा नये, आपल्याकडे असे ठेवायला पाहिजेत. आणि त्यानंतर आपण जे देवाला फुलं वाहतो ती फुलं ना दुसऱ्या दिवशी सकाळी आपण काढायची आहेत, कारण जर तीच फुलं म्हणजे शिळी किंवा अशी फुलं ठेवली आपण तरीही आपल्या घराला वास्तुदोष लागतो. त्यामुळे हार किंवा फुलं आपण ती देवाला अर्पण करतो ते दुसऱ्या दिवशी आपण काढून निर्मल्यात टाकायची आहेत. आपल्या देवघरामध्ये घंटासुद्धा असते, ती घंटा ना प्रत्येक भागामध्ये अशी वाजायला पाहिजे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ती दूर होते. आणि ज्यांच्या घरामध्ये शंख आहे ना त्यांनी आवर्जून तो शंख रोज फुंकला पाहिजे. त्यामुळे ही घरामध्ये जेवढी नकारात्मकता, निगेटिव्हिटी आहे ना ती दूर होते. आणि आपल्या घरामध्ये ना रोज छोटा का होईना देवघरात तुपाचा दिवा लावला ना तर खूप सारा फरक पडतो. तुपाच्या दिव्यामुळे ना साजूक तुपांचा दिवा लावा, तेही खूप चांगलं आहे. अजून एक आहे, दाराजवळ ना आपण झाडू ठेवू नये, कारण की दाराजवळ झाडू ठेवला तर ही आर्थिक नुकसान होतं असं बोललं जातं, असं वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जातं. झाडू हा नेहमी ना म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांच्या दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. आणि झाडूवर कोणतेही जड वस्तू ठेवता कामा नये. आणि झाडू चुकूनही सारखा पायावर वगैरे आदळला तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे झाडू आपल्या पायाला लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा, येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. आणि आपण जी घरामध्ये ना चित्र लावतो ना ती नेहमी सुख देणारी किंवा ती चित्र पाहून खूप प्रसन्न वाटणारी अशीच लावावी. हिरवीगार किंवा अशी चांगली ती चित्र आपण बघितली की आपलं मन प्रसन्न होईल अशीच चित्र आपल्या घरात लावली पाहिजे. कारण की ना जर आपल्या घरामध्ये जे सदस्य आहेत ते चित्र बघून ना त्यांचं मन आणि मानसिकरित्या ज्यांना काही त्रास असेल त्यातून त्यांना आराम मिळेल, त्यांचं मन शांत राहील आणि त्यांना खूप प्रसन्नही वाटेल. म्हणून घरामध्ये नेहमी ना म्हणजे पॉझिटिव्ह अशी चित्र लावा, सुंदर लावा, बघितलं क्षणी बरं वाटेल अशी चित्र लावा. आणि दक्षिणेकडे डोकं करून झोपावं. वास्तुशास्त्रानुसार काही घरातल्यांना सतत त्यांना झोप होत नसेल, चिडचिड होत असेल तर त्यांनी ना
दक्षिणेकडे डोकं करून झोपावे, कारण की त्यामुळेही त्यांच्यामध्ये खूप फरक पडतो. त्यांना व्यवस्थित झोप लागली जाते आणि त्यांची चिडचिडही कमी होते आणि निद्रानाशाची स्थितीही संभवत नाही. त्यामुळे दक्षिणेकडे डोके करून झोपलेलं कधीही चांगलं. वास्तूनुसार उत्तर आणि पूर्व दिशेला ना कधीही कचरा साचू देऊ नका, कधीही कचरा असा ठेवू नका. तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला नेहमी स्वच्छता ठेवा आणि जड वस्तू ठेवू नका त्या ठिकाणी. त्यामुळे ही आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते आणि आपल्या वास्तूलाही दोष लागतात. त्यामुळे उत्तर दिशेला पूर्व दिशेला जड वस्तू ठेवू नका आणि त्या ठिकाणी स्वच्छताही असावी, कचरा साचू देऊ नका. आणि जर आपल्या वंशाच्या दृष्टीने आपल्या घराची प्रगती व्हावी असं वाटत असेल ना, तर दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला ना, दोन्ही बाजूला ना अशोकाची झाडे लावे, त्यामुळेही खूप फरक पडतो असं सांगितलं गेलेलं आहे. तसेच वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना केली घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये, तरीही खूप फरक पडतो. श्रीयंत्र हे लक्ष्मीची दाता आहे. त्याचबरोबर श्रीयंत्राची पूजा केल्यामुळे, श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे ना खूप सारे वास्तुदोष दूर होण्यात प्रयत्न होतो, खूप सारे वास्तुदोष कमी होतो आपल्या घरातला. त्याचप्रमाणे तुम्ही दररोज तुळशीची पूजा केली पाहिजे. संध्याकाळच्या टायमाला तुळशीला दिवा लावला पाहिजे, कारण की तुळस ही लक्ष्मी मातेचंच प्रतीक आहे आणि दिवा लावून त्या तुळशी मातेला आपण प्रार्थना केली पाहिजे. त्यामुळेच प्रार्थना केल्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदेल आणि त्यामुळे तुळशी मातेची रोज पूजा केली पाहिजे आपण. आणि आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये फ्लॉवर पॉट असतो, त्यामध्ये जर आपण फुलं ठेवत असेल तर ती फुलं सुकलेली असेल तर तीही फुलं आपल्याला बदलायची, कारण फुलं सुकलेली असेल तर घरामध्ये नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट होते, वास्तूला दोष लागतो, त्यामुळे ही वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे सुकलेली फुलं असतील तर तीही काढा. आणि हे वास्तू टिप्स तुम्हाला आवडले की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनेलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. आतासाठी श्री स्वामी समर्थ.